स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे श्री क्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी स्थळावर। तर खूप दिवसाची इच्छा होती काहीतरी इतिहास उघडून बघण्याचं, तर आपण तिथे जाणार आहे आणि आपलं तिथं जितकी आपल्याला माहिती आहे तितकी तुम्हाला माहिती करून देणार आहे। तर मग चला जाऊया। आणि आता आपण आहे आळंदी रोड पुणे आणि नगर हायवेवर, तर बघून घ्या। आणि आज आपल्यासोबत आहे आमचा दाजी आहे रामेश्वर भाऊ, तर मग चला जाऊया। तर स्वागत आहे मित्रांनो तुळापूर या तीर्थक्षेत्रात आपले। तर बघा आपण तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीच्या गेटवर आहे। तर आपण आता आतमध्ये जाणार आहे, तिची आपल्याला जितकी थोडीफार माहिती असेल ते आपण तुम्हाला सांगणार आहे। तर मग चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जसं आपण गेटच्या आतमध्ये प्रवेश केला तसंच आपल्याला जागोजागी काम चालू आहे असे दिसत आहे। बघा इकडे पण चालू आहे आणि इकडे मागं पण चालू आहे आणि इकडे पण बघू शकता, सगळीकडे काम चालू आहे। आणि हे तुळापूर जे गाव आहे त्याच्या पहिले त्याच्या अगोदरचं नाव होता नागरगाव म्हणून। मित्रांनो बघा, पुढचं म्हणजे आपण जाऊ आहे आता समाधी स्थळावर। आणि इथं संभाजी महाराजांची 2 समाधी आहे, एक या तुळापूर क्षेत्रात आणि एक वडू बुद्रुक या गावात। तर वडू बुद्रुकचा व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहे, तरी पण पहिले आपण इथलचा व्हिडिओ शूट करून घेऊ। तर मित्रांनो, आपण संभाजी महाराज समाधीचं दर्शन केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहे संगमेश्वर मंदिर यांच्या आतमध्ये दर्शनासाठी। तर मग चला जाऊया। तर मित्रांनो, आपण आहे आता संगमेश्वर मंदिर, खूप प्राचीन जुना मंदिर आहे। इथं महादेवाची मूर्ती स्थापित आहे। तर आता आपण जाणार आहे बाहेरचं बघू थोडंसं।
तर मित्रांनो, संगमेश्वर महादेव इथलचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण जाणार आहे खाली. भीमा, भामा आणि इंद्रायणी हे जे 3 नद्याचा संगम इथे आहे तुळापूर क्षेत्रात आणि त्याला त्रिवेणी संगम असे सुद्धा म्हणतात. मग चला जाऊया खाली आपण. पण त्रिवेणी संगम बघण्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज त्याचा जो मित्र होता त्यासोबतचा, त्याचं नाव होता कवी कलश म्हणून आणि हे आहे त्यांची समाधी. बघा, जो छत्रपती संभाजी महाराजांसोबत धरला गेला होता त्याचा मित्र आणि त्यानं सुद्धा धर्म सोडला नाही, तसा तो एक छत्रपती महाराजांचा एक मित्र होता. तर त्याचं पण नाव आता हे बघा समाधी स्तरावर कोरले गेलेलं आहे, कवी कलश म्हणून त्याचं नाव आहे. असा मित्र पाहिजे की आपला नशीब खुलला पाहिजे, तर मृत्यू आला तरी चालेल पण धर्म नाही सुटला पाहिजे. आणि समोरच आहे छत्रपती संभाजी महाराजांचा एक स्टॅच्यू आहे, तर ते पण बघून घ्या. चला. तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून संभाजीराजे राज्यकारभार आपल्या हाती घेतला आणि स्वराज्याच्या शत्रूंना अक्षरशः सळो की पळो केले. परंतु फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना मुघल बादशाह औरंगजेबने रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे कैद केले व आधी नगर जिल्ह्यातील बहादूरगड येथे, नंतर तुळापूर येथे आणले. 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच अत्यंत हलविले. 11 मार्च 1689 साली त्यांनी निर्गुणपणे हत्या केली. जवळच नदीच्या काठावर बसलेल्या वडू बुद्रुक या गावात त्यांना अग्नी देण्यात आली. तर आपण त्या वडू बुद्रुक या गावात पण व्हिडिओ बनवणार आहे आणि कमेंट करा पुढचा व्हिडिओ बनवायचं का नाही. तर तुमचा प्रतिसाद जर आला तर आपण पुढचा पण व्हिडिओ बनवू, लवकरात लवकर आणू तुमच्यासमोर. आणि मित्रांनो, जेव्हा 40 दिवस लगातार महाराजांना बलिदान मास द्यावा लागला, म्हणजे 40 दिवससुद्धा वेगवेगळ्या शिक्षा देण्यात आली, तरीसुद्धा त्यांना धर्म बदललेला नाही. आणि जेव्हा पण महाराजांची पुण्यतिथी असते तेव्हा 40 दिवस बलिदान मास पाळण्यात येतो इथं. आणि कोणी सुद्धा काय खात नाही आणि काय पित नाही. आणि आपण इथं आलो तेव्हा आपल्याला एक गोष्ट पण लक्षात आलेली आहे. आणि 40 दिवस बलिदान मास शिक्षा दिल्याने त्यांना तुळापूर या क्षेत्रात अंतिम श्वास घेतला छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि त्यांचे नाही का शरीराचे तुकडे केले औरंगजेबाने, शरीराचे तुकडे केले आणि जे मागं नदी आहे, त्रिवेणीचा संगम आहे, त्या नदीत टाकलं. आणि जेव्हा
ते शरीराचे तुकडे खाली वडू या गावात गेले तेव्हा एका बाई नदीच्या काठावर कपडे धुण्याला आली होती आणि जेव्हा त्यांना बघितलं की सगळं पाणी म्हणजे रक्तानं लाल झालेलं होतं आणि नंतर आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी आले आणि त्यांना माहीत होतं की छत्रपती संभाजी महाराजांनी इथे शिक्षा दिली होती औरंगजेबाने, तर ते शरीराचे तुकडे गोळा केले, गोळा करून त्यांना शिवलं आणि तिथं वडू बुद्रुक येथे त्यांना अग्नी देण्यात आली। तर असा इतिहास आहे मित्रांनो। आपल्या महाराष्ट्रातील मातीत जन्मलेले वीर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना इतकी पीडा सहन करावी लागली, शेवटी धर्म सोडला नाही, श्वास सोडला अखेरचा, पण धर्म सोडला नाही। तर आपण त्रिवेणीचा संगम तुम्हाला दाखवणार आहे आणि नंतर आपण वडू बुद्रुक तिथलची छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ते पण दाखवणार आहे आणि कमेंट करा, लवकरात लवकर आपण ते पण व्हिडिओ अपलोड करणार आहे। मग चला जाऊया। तर मित्रांनो बघून घ्या, इंद्रायणी, भामा, भीमा या 3 नद्याचा इथं संगम आहे। आणि इथं बोटिंगला पण चान्स आहे, आपण बोटिंगनं आतमध्ये फिरू पण शकतो। आणि आता आपण जाणार आहे त्या मंदिरात, तिथे जाऊन बघू। काय आतापर्यंत गेलेलो नाही आतापर्यंत। चला आता आपण जाऊन बघूया मंदिर कशाचं आहे ते। आणि हे जे नदी जाते ते जाते वडूकडं, वडू बुद्रुक या गावाकडे। विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर। हाँ सर, तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ, तर भेटूया आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तब तक राधे राधे और जय सेवालाल।